वल्लभ सर. येस वल्लभ सर, कॅन यू प्लीज कम, तुमचे थॉट शेअर कराल? फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. आणि अक्षय आणि स्वप्नील एक जबरदस्त कोट असा आलेला आहे. येस मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जी जर्नी करताय ना, ऍट दी एंड तुमच्याकडे एकच आहे की जेव्हा तुम्ही एंडला पोचता तेव्हा एकच प्रश्न विचारता की मी काय केलेलं आहे, मी ऍक्च्युली केलं काय. मी पैसे तर कमवले, पण त्या पैशाचं काय केलं मी. माझा माझा स्वतःचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे. आज प्रत्येक जणांनी करोडची संपत्ती क्रिएट केली आहे, करोडचा पैसा कमवलाय, अग्री की नाही. पण आज आपण त्या करोडच्या पैशाचा लाखांमध्ये आणलाय, बरोबर बोललो की नाही. मग आज आपला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे. मग आपल्याकडे करोड रुपये आल्यावर मग आपण काय करणार आहोत. लक्षात आलं. आपल्याकडे करोड रुपये आले तर आपण त्याला काय करणार आहोत, लाखांमध्ये आणणार आहोत. पण त्या करोडाला जर करोडाच्या वरती घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, शिकावं लागेल. मोठा हाय गोल ठेवावा लागणार. मोठा जर गोल असेल तरच तुमच्याकडे शिकण्याची गोष्टी येतील. राईट. आजचा जो कोट आहे, लहान लक्ष ठेवू नका, मोठं लक्ष ठेवा. अमर लोकांच्या श्रेणीत जाण्याचं धाडस ठेवा. फक्त लहान फायनान्शियल गोल आणि छोटे रिझल्ट रिटर्न यावर लक्ष ठेवू नका. जसे की फक्त बिल्स भरायचं एवढंच नको. कितीतरी लोक फक्त बिल भरण्यासाठी पैसे कमवतात. अरे बाबा, पुढचा महिना निघून जाऊ दे. फक्त बँक अकाउंट मध्ये सेव्हिंग करून थांबू नका. फक्त एका सॅलरीवर अवलंबन राहू नका. फक्त पुढचा महिना कसा बसा काढायचा उद्दिष्ट नको. कितीतरी लोकांचे असेच गोल्स आहेत, असेच गोल्स आहेत की पुढचा महिना मी कसा सर्व्हाइव्ह करेन. डू यू अंडरस्टँड. पण लाईफ चेंजिंग गोल ठेवा, जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतील. हाय इन्कम स्किल शिका आणि वाढवा. तेवढीच मेहनत पैसा जास्त, तेवढीच मेहनत पैसा जास्त. मी माझा किती वेळा मी रिझल्ट तुम्हाला सांगितलं असणार की जेव्हा मी ऍज अ इंजिनियर होतो, एफर्ट्स टाकायचो, खूप खूप एफर्ट्स टाकायचो, पण पैसे तेवढेच यायचे. कारण की माझे पैसे मी डिसाईड नव्हतो करत, समोरचा माणूस डिसाईड करत होता. हा इन्कम स्किल शिका, वाढवा. दरवर्षी आपलं नेटवर्क वाढवा. किती जणांनी नेटवर्क कॅल्क्युलेट केलंय. मी तर काल केलं, काल 1 तारीख होती. माझा नेटवर्क वाढलाय, लाखांमध्ये वाढलाय. डू यू अंडरस्टँड. काय वाटतं आता. येस, माझं महिन्याचं मी माझं स्वतःला चेक केलं, माझं नेटवर्क चेक केलं काल. मी नाही केलं असणार लोक, कारण की आपल्याकडे ते 5 मिनिटं आहेच नाहीत. आपल्याकडे 5 मिनिटं नाही. आपण एवढे बिझी आहोत, एवढे बिझी आहोत की आपल्याला आपलंच अनालायसिस करायला वेळ नाहीये. कंप्लीट डेट फ्री लाईफ मिळवा, अर्ली रिटायरमेंट मिळवा, फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं डे ठेवा. मित्रांनो, तुमच्या समोर स्वर्ग आहे, पण तुम्हाला त्या स्वर्गासाठी वेळच नाहीये. कारण की तुम्ही त्याच गोष्टीसाठी अजून कंझ्युम आहेत जे तुम्हाला मदत करत नाही. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, जी गोष्ट तुम्हाला मदत करत नाहीये तिकडेच फक्त वेळ टाकलात ना, मग कसं होईल. स्मॉल थिंकर दर महिन्याला कमी पैसे वाचवतात. इन्व्हेस्टिंग रिस्की आहे असं म्हणतात, आणि फायनान्शियल फ्रीडम फक्त श्रीमंतांसाठी आहे असं विश्वास ठेवतात. हे स्मॉल थिंकर नाही, आता नेगेटिव्ह थिंकर झाला. कोण कुणासाठी नाहीये. पैसा हा कुणासाठी पार्शियलिटी नाही करत. पैसा हा सर्वांसाठी आहे, जसं पाणी आणि ऑक्सिजन सर्वांसाठी आहे. कोण बोलतो का, अरे माझ्याकडे 2 लिटरचा ऑक्सिजन आहे, मी रिच आहे. माझ्याकडे 10-15 लिटरची टाकी आहे, मी रिच आहे. नाही आहे. तुमच्याकडे पण आहे, फक्त एवढंच की तुम्ही बनत नाहीये. ते फक्त कष्ट करतात पण वाढत नाही, कारण त्यांची माइंडसेट छोटी आहे. ऍक्शन घेण्याची भीती मोठी आहे. लोक ऍक्शन घ्यायला घेत नाहीये. असं वाटलं की बाबा मला कोणतरी मारणार नाही. पण बिग थिंकर पुढील 10 वर्षात फायनान्शियल फ्री होण्याचं ध्येय ठरवतो. ते पैशांबद्दल शिकतात, कारण की त्यांनी तर बिग थिंकिंग केलंय. त्यांनी बिग थिंकिंग केलंय. त्यांनी फायनान्शियल फ्रीडमचा गोल ठेवलाय. जसे की आपण जेव्हा गोल ठेवतो, आपल्याला गोव्याला जायचं, आपण काय करतो, धडपडतो ना की बाबा ट्रेनचं तिकीट काढायचं, प्लेनचं तिकीट काढायचं, ट्रॅफिक असेल की नसणार. सेम टू सेम आहे. तसंच जर तुम्ही फायनान्शियल फ्रीचा गोल ठेवला तर तुम्ही काय करणार, अरे यार मला पैशाचं शिकावं लागेल, मला ह्या कोर्स करावा लागेल, मला हे करावं लागेल, मला थोडं अपग्रेड करावं लागेल.
हे डोक्यात कधी येणार? गोलच अचीव नाही करत आहे, गोलच थिंकिंग नाही, म्हणून आपण पुढे जायचा विचारच नाही करत आहे. बिग थिंकर पुढील 10 वर्षात फायनान्शियल फ्री होण्याचे ध्येय ठरवतात. ते पैशांबद्दल शिकतात, कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करतात, मल्टिपल इन्कम सोर्सेस तयार करतात आणि स्वतःचा स्किल अपग्रेड करतात. ते मोठं ध्येय ठेवतात आणि त्यांचं जीवनही मोठं होतं. एक स्टेटमेंट लिहून घ्या, सेफ खेळणारे लोक आयुष्यभर एव्हरेज राहतात आणि मिडल क्लास मध्ये अडकून पडतात. मोठं एम ठेवणारे लोक वेल्थ निर्माण करतात, अर्ली रिटायर्ड होतात आणि आपल्या कुटुंबाला पुढे नेतात. मी हे फक्त मीच बोलत नाही मित्रांनो, मी तुम्हाला माझे सगळे प्रूफ सकट दाखवले. किती जणांना माहितीये की मी फक्त बोलत नाही, पण मी जे एक्झॅक्टली केलंय, जे राईट प्रोसेस आहे ते मी सगळं सांगतोय तुम्हाला. करेक्ट आहे, कारण की मला पाहिजे की तुम्ही माझ्या साईडचं डाऊन साईड पण बघा. सो थँक्यू अक्षय फॉर अँड स्वप्नील फॉर जबरदस्त कोट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. Superb. Yes. Thank you so much, Vallabh sir. More power to you. Super.